वेळापूर पालखी महामार्ग उड्डाणपुलाजवळ पालखी मार्गावरून वाहन खाली येऊन वेळापूरकडून आयशर टेम्पो उड्डाणपुलाजवळ येऊन अपघात झाला। या अपघातात एक मुलगा मरण पावला आहे तर 4 जण जखमी झाले असल्याची घटना रविवारी 8 जून रोजी सकाळी 9:45 सुमारास घडली आहे। मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर। पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे। 550 स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम, खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम, अत्याधुनिक फर्निचर, 5 फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह, वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम, योग्य किमतीत त्वरित विकणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क 87 88 12 93। याबाबत अधिक वृत्त असे की नेवरे तालुका माळशिरस येथील नेवरे येथील रहिवासी व सध्या कुर्डुवाडी तालुका माढा येथे कोचिंग क्लास घेत असलेले समाधान अभिमान व्यवहारे हे कुर्डुवाडी येथे राहतात। ते कुर्डुवाडी येथून नेवरे येथे विवाह सोहळ्यासाठी स्विफ्ट गाडी नंबर MH45 A3254 या कार गाडीने येत होते तर त्याच मंगल कार्यालयामध्ये वेळापूर येथून आयशर टेम्पो नंबर MH13 R2085 हा डीजे वाजविण्यासाठी नेवरे येथे निघाला होता। सकाळी 9:45 सुमारास समाधान व्यवहारे स्विफ्ट गाडी इंदापूर पंढरपूर संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरून बोरगाव जवळ सर्व्हिस रोड वरून येत होती। उड्डाणपुलाजवळ समाधान व्यवहारे यांची स्विफ्ट गाडी व आयशर टेम्पो हे दोन्ही वाहने दोन्ही बाजूने गतिरोधक नसल्या कारणाने बोरगाव रोडवर उड्डाणपुलाजवळ एकत्र आले, त्यामुळे दोन्ही वाहनांची एकमेकांना धडक बसून अपघात झाला। या अपघातामध्ये समाधान व्यवहारे यांचा मुलगा उत्कर्ष व्यवहारे वय वर्ष 10 हा मरण पावला तर इतर 4 जण जखमी झाले आहेत। तसेच आयशर डीजे टेम्पो पलटी होऊन नुकसान झाले आहे तर स्विफ्ट कार गाडीचा पुढील भागाचा चुराडा झाला आहे। स्विफ्ट गाडीमधील समाधान अभिमान व्यवहारे वय वर्ष 40 यांच्या हाताला मार लागला आहे। त्यांच्या पत्नी चांदणी व्यवहारे वय वर्ष 35 यांच्या पायाला मार लागला आहे तर त्यांचा दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे तर पाहुण्यांचा मुलगा केवळ किरकोळ जखमी झाला आहे। या सर्व जखमींना इनामदार हॉस्पिटल येथे औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे।